नवी मुंबई शहर हे वाढतं शहर आणि या शहराला आता पाणी टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागतं. यासाठी आता कुठल्या उपाययोजना करता येतील म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत ते वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठक केली होती. आपल्याबरोबर या ठिकाणी गणेश नाईक आहेत. दादा, काय म्हणाल, कुठल्या मुद्द्यावरती ही बैठक झाली होती, काय आपण उपाययोजना करतोय पाण्यासंदर्भात? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी MMR रिजन मध्ये असलेल्या शहरांना भविष्यकाळामध्ये पाण्याची टंचाई होऊ नये किंवा आज जी टंचाई आहे ती दूर व्हावी म्हणून माननीय पाटबंधारे मंत्री गिरीशजी महाजन यांच्याबरोबर ती मीटिंग बोलली होती. त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते आणि त्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या सर्वच म्हणजे इन्क्लुडिंग भिवंडी या सर्वच शहरांचा पाण्या पुरवठ्याचा प्रश्न चर्चेला आला. त्यामध्ये कालू धरणाचा प्रश्न निघाला, त्या ठिकाणी साई धरणाचा प्रश्न निघाला, हेटवण्याच्या धरणाचा प्रश्न निघाला, बारवीचा प्रश्न निघाला, मोरबेचा निघाला. त्यावेळेला मी प्रश्न उपस्थित केला की बाबा आमच्या मोरबे धरणाचं पाणी काही पनवेलच्या आणि काही खारघरच्या परिसराला दिले गेलेलं आहे, किंबहुना पूर्वी आम्हाला जे बारवीचं पाणी मिळत होतं ते पाणी डिस्कंटिन्यू केलं गेलेलं आहे. तर आमच्या शहराला आज पाण्याची कमतरता भासते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा पाणी धरण असलेलं एकमेव शहर म्हणजे नवी मुंबई आणि आज आम्हाला पाणी नाही. तर लोकांमध्ये भावना चुकीच्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या. आणि मग त्या ठिकाणी मी सांगितलं की पावसाळ्यामध्ये टाटा हायड्रो पॉवर मधून जे जाणारं पाणी जे खोपोलीच्या माध्यमातून पातालंगेतून ते खाडीत जातं, तर ते पाणी ज्याला ओव्हरफ्लो होतं त्यावेळेला ते नवी मुंबईच्या धरणामध्ये किंवा नवी मुंबईचं जे फिल्टर प्लांट आहे आपला त्या ठिकाणी घेण्याची परवानगी द्यावी. तर त्या ठिकाणी विचार करा अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली आणि त्या बाबतीमध्ये आपले आयुक्त, आपले हायड्रोलिक इंजिनियर वगैरे त्या ठिकाणी ते पाणी कसं आपल्याकडे घेता येईल त्याचा निश्चित विचार करतील. आता सुरुवातीला माझ्या मनात होतं भीरा प्रकल्पातलं पाणी नवी मुंबईकरता 500 MLD ते 1000 MLD आणावं, परंतु त्या ठिकाणी तो भीरा प्रकल्पाचं पाणी पुन्हा ते लिफ्ट करून घाटमाथ्यावर सोडण्याची मागणी आहे तिकडच्या लोकांची. म्हणून या ठिकाणी पोशीर धरण जे कर्जत तालुक्यामध्ये धरणाचं संकल्पित धरण आहे त्या धरणाचं पाणी नवी मुंबईला येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना केल्या आणि शासनाच्या माध्यमातून ते धरण बांधलं जाईल. तोपर्यंत आपल्याकडे आज पाण्याची टंचाई एवढी तीव्र नाही, परंतु भविष्य काळामध्ये ही लोकसंख्या 30 लाखाच्या घरात जाईल, त्याला पाण्याची तीव्र टंचाई होईल आणि आता जो युनिफाईड DCR वाढवल्यामुळे लोकसंख्या वाढणार आहे आणि भविष्य काळामध्ये पाण्याची समस्या उग्र होईल. त्याकरता ही मागणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचं ठरलेलं आहे. उद्या आपण नवी मुंबईमध्ये आहे ते जनता दरबार घेतोय, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच हा जनता दरबार होतो. बाब अशी की मी आमदार झालो, मंत्री झालो, खातं मिळालं, नंतर पालकमंत्री, या चारही वेळेला लोकांनी भेटण्याची अपेक्षा व्यक्त केली. क्रिस्टल हाऊसला मी भेटलो असताना 101 लोक येतील अशी अपेक्षा असताना 1200च्या संख्येने लोक आली. माझ्या एकूण कॉन्फरन्स रूम मध्ये गर्दी, हॉलमध्ये गर्दी आणि तिथं काचा आहेत. जर कसल्याही प्रकारचं उद्याला धक्काबुक्की झाली तर लोक जखमी होते. मग मी विनंती केली आणि मी लोकांना लॉनवर भेटलो. आता अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांची जी प्रेमाची भावना, काही लोकांना फक्त माझ्याशी 2 शब्द बोलायचे, कोणाला गुच्छ द्यायचे, कोणाला निवेदन द्यायचे आणि म्हणून सुरुवातीच्या कालखंडात दर 15 आठवड्यांनी एक जनता दरबार नवी मुंबईत घेऊन लोकांच्या सगळ्या समस्या रिसिव्ह करून त्या खात्याला त्याच्यावर निर्णय घेण्याकरता देण्यात येतील आणि त्याचा आढावा साधारण दर महिन्याने घेतला जाईल. आणि मला विश्वास आहे की एकूण महानगरपालिका, सिडको, MIDC, वीज वितरण आणि पर्यावरण या सर्वच गोष्टीच्या अनुषंगाने आणि आज
मूल गावठाण वाढीव म्हणजे गरजेपोटी बांधलेलं घर, कॉलनीमधल्या LIG मध्ये लोकांनी बांधलेली घरं, झोपडपट्टीमध्ये सुद्धा सुरुवातीला एक मजल्याची म्हणजे नॉर्मल, आता एक मजला वाढला, दुसरा मजला वाढला, तर एकूण या सगळ्या अनुषंगानं या झोपडपट्टी, गाव आणि शहरातल्या सगळ्या एकूण झालेल्या काही अधिकृत काही अनधिकृत बांधकामाला एक चांगलं स्वरूप यावं यासाठी माननीय मुख्यमंत्री, ज्याला ते उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्याशी या विषयावर बोललो असताना सांगितलं एखादा नमुना तुम्हीच तयार करा. आणि तसा नमुना तयार झालेला आहे की जो नियमामध्ये जे सिडकोने घेतलेले निर्णय, राज्य शासनाने घेतलेले निर्णय त्याच्यामध्ये अधीन राहून काही गोष्टीमध्ये फक्त जनतेकरता, उदाहरणार्थ 500 स्क्वेअर मीटर ज्यांनी बांधकाम केलं असेल अशा घटकांना त्या परिसरात जो मार्केट प्राइस असेल त्याच्या 15% रक्कम त्यांनी दिली तर ती जागा त्याची होईल, अधिकृत म्हणून नाही. अशा प्रकारचं मग क्लस्टर करून सगळ्यांनी एकत्र बांधकाम करावं. तर त्याला मी मागणी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती की तुम्ही सरसगट ते 300 नाही, उद्याला 500 असेल नाही, उद्याला 2000 असतील तरी सरसगट 15% तिथल्या रिझर्व्ह प्राइसच्या घेऊन जनतेला एक प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी मोकळा करा आणि जो फ्री होल्ड म्हणजे मालकी हक्काची त्यांची जमीन व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना एक हलकं वाटेल. तुम्ही नवी मुंबई बरोबर ठाण्यामध्ये सुद्धा जनता दरबार घेणार आहात. हो, आता बाब अशी आहे की एखादा आमदार ज्याला होतो ना त्याला तो काय त्या मतदारसंघाचा नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही विषयाचा प्रश्न तो विचारू शकतो. संसदीय मार्गाने त्या ठिकाणी तो भाषा वापरू शकतो. अशा प्रकारचा मंत्री झाला तर मंत्री काय एका खात्याचा नाही, तो दुसऱ्या खात्याचा सुद्धा विषय त्याच्याकडे आल्यानंतर तो स्वतःच्या ऑफिसच्या मार्फत माननीय मंत्री महोदयांकडे पाठवू शकतो आणि त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो. किंबहुना माझं म्हणणं आहे असं की उद्याला माननीय एकनाथजी शिंदेची जी मंत्री आहेत ते उद्याला नवी मुंबईत आले, उद्याला पालघर जिल्ह्यात गेले, अजितदादांचे काही मंत्री उद्याला नवी मुंबईत आले, पालघर जिल्ह्यातील, मला त्याच्यात काही गम्य वाटत नाही. कारण किंबहुना मी 4 गोष्टी करेन, एकनाथजी शिंदे स्वतः आले सुद्धा नवी मुंबईत किंवा पालघर जिल्ह्यामध्ये गेले तरी ती आनंदाची गोष्ट आहे ना, की मी 4 गोष्टी करेन, ते 4 गोष्टी करेन, अजितदादा कधी आले ते 4, म्हणजे लोकांची 12 कामं होतील. आणि शेवटी सामूहिक जबाबदारी आहे या ठिकाणी, म्हणजे कुठल्या मंत्र्यांनी हेच करा. शेवटी ज्या जनतेच्या व्यथा आहेत त्या दूर होण्याच्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त झालेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचे टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं अतिशय विचारपूर्वक कामं होतील असा माझा विश्वास आहे. पण याकडे दादा कुठेतरी तुमच्या आणि शिंदे साहेबांनी शेतयुद्ध आहे की काय अशा अनुषंगाने पाहिलं जाते. नाही, बाब अशी की एकेकाली मी 3दा ह्या जिल्ह्याचा, ठाणे जिल्ह्याचा अखंड पालकमंत्री होतो. आता तर पालघर कट झालेला आहे, परंतु मी ज्याला पालकमंत्री होते त्याला पालघर इन्क्लूड होता. त्याच्यामध्ये त्या पालकमंत्री पदामध्ये किंवा सत्ता, मी नवी मुंबईची सत्ता एकेकाली होती मी माझ्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला भाईंदरची सत्ता पण होती, कल्याण डोंबिवलीची पण होती, उल्हासनगरची होती, जिल्हा परिषद होती, जिल्हा सहकारी बँक होती, जिल्हा फेडरेशन होती. म्हणजे एकेकाली म्हणजे काय ठीक आहे, प्रत्येकाच्या नशिबामध्ये एक बॅच म्हणजे बॅट पॅच येतो, काहीच्या नशिबामध्ये तो उभारीचा कालखंड येतो, त्याच्या नशिबाचा भाग असतो, कर्तृत्वाचा भाग असतो. त्याच्यामध्ये वावं काय नाही. एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळात नव्हतो एकनाथ मुख्यमंत्री असताना, परंतु त्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही जी काय आमची कामं होती ती आक्रमकतेने मांडलीच आणि करून घेतली. तर शेवटचा प्रश्न, चंद्रपूरमध्ये 8-10 वाघांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या काय तपास चालू आहे या संदर्भात? अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा तपास जातोय का? हे बघा, 2006 साली आपल्या राज्यामध्ये साधारण 100 वाघ होते. आजच्या क्षणाला त्याची संख्या 444 पर्यंत गेली, म्हणजे 4 पटीनं वाघाची संख्या वाढलेली आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 200-250 बिबटे आहेत, म्हणजे लेपर्ड आहेत. म्हणजे एकूण जी वाढणारी हिंसक प्राण्यांची संख्या आहे ही नियंत्रणात आणण्याकरता त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे परवानगी
मागितलेली आहे. बहुतेक त्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी परवानगी मिळेल आणि कोर एरियामध्ये मांसाहारी प्राण्यांकरता फळं वगैरे मिळतील आणि त्याच्यावर ते पोचले गेल्यानंतर त्या कोर एरियामध्ये त्या मांसाहारी प्राण्यांना त्यांची शिकार करता येईल, जेणेकरून कोर एरियामधला जो हिंस्र प्राणी म्हणजे वाघ आहे, म्हणजे बिबटे आहे, हे मानवी अधिवासामध्ये येणार नाहीत आणि जंगली अधिवासामध्ये त्या ठिकाणी असलेली गावं स्थलांतरित करून बाहेर काढायची आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होणार. त्याच्यासाठी शासन मजबूतीनं पावलं उचलत आहे. आता मधल्या काळामध्ये काही नॅचरली मृत्यू आलेले काही वाघ होते, काही आपल्या म्हणजे एरिया निश्चित करण्याकरता आपसामध्ये ज्यांच्यात संघर्ष झाला त्याच्यातून काहींचे मृत्यू झाले, काहींचे मृत्यू हे ट्रेनला धडक दिल्यामुळे, काहींचे मृत्यू ट्रकला कारला धडक दिल्यामुळे झाले आणि काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये डुकरं वगैरे येतात म्हणून त्याच्याकरता इलेक्ट्रिक वायर टाकली होती आणि चुकून त्यामध्ये डुक्कर येण्याच्या ऐवजी वाघच त्या ठिकाणी अडकला आणि तो जळून तो खाक झाला. अशा सगळ्या शिकारी झालेल्या आहेत आणि जुना ज्याचा एक रेकॉर्ड होता अशा एका म्हणजे शिकार करणाऱ्या वाघा शिकार करणाऱ्या एका आरोपीला पकडलेलं आहे. त्याच्याकडे पूर्ण माहिती घेतली जाते. त्याचं कनेक्शन परदेशामध्ये त्यांनी काही वाघांची अवयव विकल्याची माहिती आता निष्पन्न झाली. एक 4-5-7 दिवसामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची हे वाघांचे मानवावर होणारे हल्ले किंवा वाघांचे होणारे शिकार, वाघांचे होणारे अपघात, वाघांचे होणारे निसर्गत मृत्यू, आपसामध्ये झुंज देऊन होणारे मृत्यू याच्या बाबतीमध्ये उच्च पातळीवर त्याच्यावर उपाययोजना करण्याकरता बैठक घेतली जाईल. नक्कीच आपण पाहतो की वाघाच्या शिकारीवरती आता नियंत्रण मिळवण्यासाठी येत्या 4-5 दिवसामध्ये उच्च पातळीवरती बैठक घेणार असल्याचं या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईकांकडून स्पष्ट करण्यात आले. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.